चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे संगम येथून भीमा नदी पात्रात 65,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय। आज पौर्णिमा आहे। आषाढी वारीच्या सांगतेचा दिवस असल्यानं भाविकांच्या सुरक्षिततेसाठी एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 60,000 क्युसेक्स आणि वीर धरणातून 5,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे संगम येथून भीमा नदी पात्रात जवळपास 65,000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग होत आहे आणि त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। आपण पाहत असाल सर्वत्र अथांग पाणी दिसत आहे। दुथडी भरून चंद्रभागा नदी वाहत आहे आणि आज पौर्णिमा आहे। पौर्णिमे दिवशी चंद्रभागेचं स्नान करून गोपाळपूरला जाणं आणि गोपाल काळा करून परतीच्या प्रवासाला लागणं ही एक परंपरा आहे। मात्र आज चंद्रभागा दुथडी भरून वाहत असल्यामुळे विशेष काळजी घेण्यात आलेली आहे। एनडीआरएफची टीम आलेली आहे पुण्याहून। त्यात 30 रेस्क्यूअर आहेत, अधिकारी सहित 30 रेस्क्यूअर आहेत। ते रात्रंदिवस गस्त घालत आहेत, भाविकांना सूचना देत आहेत। कुठल्याही प्रकारची रिस्क भाविकांनी घेऊन अशा प्रकारचं वारंवार ते सांगत आहेत आणि त्यामुळे सध्या एक सतर्कता दिसून येत आहे। भाविकांनाही आमचं नम्र सांगणं आहे की श्रद्धेला समीक्षा नसते, समीक्षेच्या पलीकडे श्रद्धा असते। त्यामुळे भाविकांनी स्नान करताना स्वतः काळजी घ्यावी। एनडीआरएफचे जवान तुम्हाला सूचना देत आहेत, त्याकडे लक्ष द्यावं आणि श्रद्धेने स्नान करून आपापल्या गावाकडे परतीचा प्रवास त्यांनी सुरू करावा। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।